मी आज माझ्या सोयाबीनवर वखर फिरत आहे. 3 एकरवर वखर फिरत आहे आज. 5-6 दिवसाखाली पेरणी करून नाही निघाल नाही, पाण्याअभावी निघाल नाही, एकदम पतलं निघालं. त्याच्यासाठी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. बायकोचे संगे ठेवून पेरणी केली ती पहिली. आता डबल पेरायला काय नाही, बैल ऐकल्याशिवाय माझ्यापाशी पर्याय नाही. बैल ऐकून पुन्हा काय करावं हे प्रश्न आहे. बैल ऐकून पुन्हा पेरणी का नाही करायची, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे द्यायला पुन्हा असं झालं तर पुन्हा ट्रॅक्टर कुठलं आणा. 3 एकरवर नांगर फिरत आहे, आता वखर फिरत आहे. 3 एकरवर वखर चालू आहे माझा. काय मागणी असेल सरकारकडे आता? सरकारने पाहावं आमच्याकडे जरासं. कृषी विभागाकडे जाऊन आलो, त्याने एक बॅग सुद्धा दिली नाही. कोण्या परमिटवर कोणती बॅग दिली नाही, काही नाही. त्याच्या पण काहीच आम्हाला मदत नाही कृषी विभागाकडून. बायकोची संघ मोडून पेरणी केली ती पहिली, आता दुसऱ्या पेरणीची वेळ आली. आता काय दुसरी पेरणी का ना करा. असं जीवन या बैलावर आहे. हे बैल एकाची पाळी आहे आज माझ्यावर. बैल ऐकून बॅगा, खत बी काय लागते ते आणावं लागेल. आता सरकारनं आमचं कर्ज तरी माफ करावं एवढी आमची आशा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.